मैत्रिणींनो, आज बनवूया आपण आम्रखंड. त्याच्यासाठी एक आंबा घेतला आहे, वाटीभर साखर घेतली आहे आणि हा चक्का सकाळीच दही बांधून ठेवलं होतं मी. त्याचा हे बघा असा चक्का झालेला आहे. तुम्ही घरी पण करू शकता. 4-5 तास बांधून ठेवायचं त्याला, दह्याला, चक्क्याला. आणि विलायची पावडर थोडंसं प्युरीला, मँगोच्या प्युरीला घट्ट करून घेऊ आपण. घट्ट होईपर्यंत त्याला शिजवायचं आणि त्याच्यातच विलायची पावडर टाकायची. हे बघा किती छान घट्ट झालेलं आहे. लागतंच खाली ते. हे बघा मिक्सरमध्ये फिरवूया. मिक्स करण्यासाठी मिक्सरमध्येच फिरवावं लागतं त्याला. हाताने व्यवस्थित मिक्स नाही होत ना. हे बघा किती छान झालंय. आपला रंग पण छान आलाय त्याला आणि व्यवस्थित मिक्स झालं ते एकदम. फिक्का थोडासा असा मँगो कलर आला त्याला. ओरिजिनल त्याच्यात म्हणजे दुसरा कलर नाही टाकला ना, त्याच्यामुळं ओरिजिनल कलर एवढा फिक्का थोडासा हलका आलेला आहे त्याच्यामध्ये. हवा असला तर तुम्ही पिवळा किंवा केशरी रंग पण टाकू शकता आवडीनुसार. मी याच्यात रंग नाही टाकला, त्याच्यामुळे तो आंब्याचा जो ओरिजिनल कलर आहे तोच आलेला आहे त्याला. हे बघा बदाम टाकायचे. घरच्या घरी आम्रखंड तयार आहे. याच्यावरती बदामचे काप टाकायचे थोडेसे. बदाम कुठे टाकले? हलकासा पिवळा रंग आलेला आहे त्याला. वरून थोडे गार्निशिंगसाठी बदामचे काप टाकायचे. जास्त होते.
साधं आणि लवकर होतं. उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, तुम्ही पण बनवून बघा.